प्लस त्यांना आता 10 वाजतापासून आपला आवाज बंद करा नाही रेकॉर्डिंग होईल ना त्याच्यात. कसं लावायचं झालं का जेवण वगैरे? मला जास्ती बोलता नाही येत. नाही म्हणजे आता टीव्हीवर दाखवाल का अरे म्हणो सुरू करवा. गहू पहिले ओले करायचे आणि मग ते पाण्यातून काढायचे बाजूला आणि मग सुकत ठेवायचे. ते एक दिवस सुकून द्यायचे, मग दुसऱ्या दिवशी दळून आणायचे. ते मग ते दळून आणले ना, काल आपण कसं गाळलं तसं गाळायचं. मग खाली ते मैदा पडतंय आणि वरती रवा राहतोय. कधीपासून करता तुम्ही हे? मी कधीची करते, किती वर्ष घ्यात 30-35 वर्ष घ्याते. या आल्या म्हणून जेवाय होऊन राहिल्या. मी तर माझी जाऊबाई राहत होती, आम्ही दोघं बाहेर करत होतो. गट्यावर दळायच्या, गाळायचं, वैचायचं. पहिल्या चक्क्या नव्हत्या ना. रात्री 3 वाजेपासून उठून मग त्या गट्यावर दळून मग गाळून वैचून मग शेवाय करायच्या. मी 8वीत असताना पासूनची करते. म्हणजे तेव्हा फक्त भाव कमी होता, बाकी इतर सगळं व्यवस्थितच होतं. म्हणजे तेव्हा मागणी पण कमी होती. आता हळूहळू मागणी पण वाढली, काम पण वाढलं. मैदा बी आणि हा रवा बी वापरायचा. याच्यात कोंडा हा काढून टाकायचा. हा बघा, हा कोंडा कोंड्याचा काय उपयोग होतो का नाही? हा मग घोड्याला देऊन द्यायचं. ते सासून ठेवायचे आणि देऊन द्यायचं घोड्याला, म्हणजे काहीच वाया नाही जाते. जर त्याच्यात थोडं जरी कोंडा राहिला तर शेवाळ येणार नाही, येणार नाही. काहीच नाही येणार. ते तुटून जाईल ते शेवाळ असं. ज्यांना तो स्पेसिफिक गहू लागतो, जो गहू ताण देतो तो गहू लागतो त्यांना. आता कॉमन गहू अजिने होती पोळी, त्यासाठी खास गहू लागतो. आम्ही या 4 महिने शेवाया करतो. 4 महिने शेताचं कामं राहतं आमच्या आले. शेतातले संपले का शेवायांचं, पापडांचं आपण काय करू म्हटलं घरी बसून. मग हे शिकून घेतलं मी पण. काय करायचं, बाया करायच्या गल्लीत. हां, या दिवसाचं काही नाही ना. मग उंडायचं. आपल्या इथं काय काम आहे धुणं भांड्याशिवाय. मग आपल्या घरच्या येस चांगलं आहे ना. मग काय करायचं. घरासाठी म्हणून सुरुवात केली आम्ही शेवयांना. आणि मग आता आम्ही बचत गट चालू केला, तर मग त्याच्यात म्हटलं मग सगळेच जण वडे पापड करतात, तर आपण शेवया करू असं म्हणून मग आम्ही व्यवसाय म्हणून शेवयांचं चालू केलं. आधी कसं होतं अमळनेरामध्ये? अमळनेरात सगळ्या म्हणजे गल्लीमध्ये सगळ्या जणी अशा जमायच्या, बसायच्या, एकमेकींचं करायचे वडे पापड वगैरे, कुरडया, सगळं असं शेवया असे हे करायचे. मजा यायची. सगळेजण कोणाला काही गमती गोष्टी त्यांच्या चालायच्या, तेही गाणे म्हणून सगळं असं छान वाटायचं. ते एक तो माहोल
खेळणी मिळणीने करायचे असं. खूप मजा यायची म्हणजे आणि कामं पण वाटली जायची, त्याच्यामुळे मग सगळं व्यवस्थित व्हायचं. आणि ज्याला जे काम येत नाही त्याने ते काम न करता दुसरं करायचं. मग नंतर शिकायचं पण आपण त्याच्यामधून कसं पाखडायचं, कसं गाळायचं, आधी कसे गहू ओले करायचे, कसे दळून आणायचे. कारण ते सुद्धा दळताना खूप बारीकही दळलेलं चालत नाही, खूप जास्त जाड दळलेलं चालत नाही. त्याच्यात रवा आणि मैदा दोन्ही यायला पाहिजे. आमची अख्खी गली शेवाया करते. मला काही इथं माहिती बी नव्हतं हे शेवाया काय आहे असं. इथं आल्यावर सगळं माहिती झालं. मग ते शिकले. मी खूप घाबरायचे पहिले शेवायांना असं हात लावायला. ते हात लावलं का तुटतील का काय असं वाटायचं. पण आता नाही, आता बरोबर येतात शेवाया. तेव्हा मला खूप कंटाळा यायचा आहे शेवायांचा. असं वाटायचं हे उगाचच करते मी. पण आता असं वाटतंय का आता अजून करा बाबा. कारण का ते पैसे भेटतात ना आपल्याला, मग त्याचे हे वाटतंय, मजा वाटते ती पैशांची. पहिल्यापासून करायचे काय माहेरी करायचे करायचे काही विकत नाही त्याच्या घरात. हा, घरगुती एकाच्या झाल्या का दुसऱ्याच्या करायच्या, तिसऱ्याच्या करायच्या. असं पहिले असंच राहायचं, मेळच राहायचा ना तो. पहिल्यासारखं काही राहिलं नाही आता. जास्त जाड जाड काढू नको बरं, जाड येऊन राहिलं ते थोडं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा 70 रुपये किलो शेवाई होती. हा, मोले करायचं, मोले काही विकत नाही होत्या. मीच डोकं चालवलं की मोले करायचं नाही बा, विकत द्यायचं डायरेक्ट. 10 रुपये. मग आता प्रत्येकच जण व्यवसाय करायला लागल्यामुळे काय झालं, जो तो म्हणजे पैसा जास्त येईल बा, पार्टनरशिपमध्ये तेवढं थोडंसं कमी होतं. म्हणून मग ते म्हणले की नाही आहे आपल्या घरात करणारे मुली असतात, त्याच्यामुळे मग ते म्हणले आपणच आपलं घरगुती करायचं. मग जो तो विभक्त व्हायला लागला, म्हणून मग ते परत एकट्यावरती येऊन गेलं. ऑर्डरी कुठे कुठे जातात तुमच्या? ऑर्डर कल्याणले भी जास, कुणाल भी जास, आई मुंबईत भी जास, कुठे बी. आणि कोण बघतं कोणते सगळं ऑर्डरचं वगैरे? तसं काय नाही, घर बडी येते. मला 10 किलो पाहिजे, मला 12 किलो पाहिजे, असे तिसऱ्या कट्ट्या बरोबर घर येतेस त्या मोदीशने रिक्षा करेन चालले जाते. ऑर्डर म्हणजे जसं गिराईक आलं का तसं लगेच देऊन द्यायचं. 1 किलो कोणाला 10 किलो पाहिजे. मग 10 किलो जर पाहिजेत असेल तर मग दुसऱ्याला द्यायचं नाही. आमचा ऑर्डरचा आहे बा, द्यायचं नाही. मग त्याची झाल्याशिवाय त्याला द्यायची नाही असं. मैत्रीण आहे माझी तिकडे UK ला, तर ती पण म्हणजे तिने नेल्या होत्या एकदा, तर तिने सहज खीर केली घरी मैत्रिणींना बोलवून. तर त्या मैत्रिणींनाही आवडलं. मग तिथून मग ती ऑर्डर देते. मग 15-20 किलो जातात तिकडे UK ला. मागे आता कोविड वगैरे आला होता तेव्हा होतं सुरू. जेव्हा पण घेत होती लोक, तेव्हाही चालू होतं, फक्त एवढंच कमी घेतले बा. माता राधा जी की अगर इनको श्रेष्ठ संस्कारवान संतान भी अगर प्राप्त हुई है तो एकांत में बैठकर जो शिव भक्ति करेंगे
एकांत में बैठकर जो भगवान शंकर का गुणगान किया है, एकांत में बैठकर हे रोज काम असतं तर मजा येते करायला. हां अंग किती दुखतं दादा कोणाला सांगायला जाऊ. कंबर मानपाट नाही म्हणते काय करतो दादा. आता शेतीचं काम आपला काय होत नाही आता. मग कोण जाईल खेती एवढं तेवढं आपण करून द्यायचं. खूप मजा येते कारण आपण घरामध्ये एक नंतर सगळे कामं झाल्यानंतर दुपारी शांतता असते, मग आपण करायचे ते. थोडासा वेळही जातो, टाईमपासही होतो आणि त्यापासून आपल्याला थोडंफार इन्कम पण मिळतं बस. जे आपलं पोटापुरतं निघालं तेवढंच गच, आपल्याला काही जास्त नाही आहे. आमच्या घरच्यांना चांगला पगार आला असता ना आम्ही केलं नसतं हे रिकामं काम. पण काय करणार आहे आता, नावीलाज आहे. वर्षभराचा गहू भरला जातो वा, एक एक होऊन जातं आपलं, काय करायचं. आता यात्रेच्या गिऱ्हाईक खूप येतील घ्यायला. आपण सगळे बघा सगळे पैशाच्या मागं पडतो. पैसा पैसा रात्रंदिवस सर्व काम आपण कशासाठी करतो, तर सगळं काही या पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, धन जोडा पण कसं जोडा, उत्तम व्यवहारातून जोडा, चोरी दबारी करून
पावसामुळे पडतं. पावसामुळे आणि ते आर्द्रता ते शोषलं जाते त्याच्यामध्ये आणि सगळं झाकून ठेवलं तर कोरडं होतं आणि झाकून ठेवलं आणि पाऊस असला तर त्याच्यामध्ये आर्द्रता जास्त होऊन जाते आणि मग ते जड होऊन जातं, खाली येऊन गळून पडतं. त्यामुळे मग पहिला पाऊस पडला की शेवया बंद होऊन जातात, काहीच नाही. कधी या अगदीच गुंतल्या तर पुन्हा पिठाचा गोळा करून करता येईल? नाही करता येत ना, परत नाही तुटल्या ते का? मग वाया जातं पूर्ण, म्हणजे काहीच उपयोग नाही होत. या पावसामुळे होत नाही, असा गोळा होतो. आणि ऊन चांगलं झालं तर शेवाय चांगली येते. ऊन चांगलं झालं ना शेवाय छान येते. पण यावर्षी असं ऊन राहिलं ना. याचं पीठ पण असं मग क्विंटल 2 क्विंटल दळून घेतलं आणि आणून ठेवलेलं आहे, तसं नाही करता येत. शेर अर्धा शेर असंच बनवावं लागतं, दळावं लागतं. असंच करू मग देव उघडला का लगेच, ऊन पडला का लगेच भिजायचं, कांडायचं थोडं 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 थोडं, हात पावशेर असं भिजायचं, कांडायचं, लाट्या पाट्या करायच्या आणि करायचं. मग काय करायचं मग घमघमाट वास सुटणारे जे पदार्थ असतात ना, फळं ते आणायचे नाही. ज्या दिवशी आणले त्या दिवशी मग शेवया बंद ठेवायच्या. ज्यावेळेसपासून मशीनच्या शेवया चालू झाल्या तर मग सगळीकडेच आता ताज्या लाव ताज्या खाव आणि बाजारातून आणायचे आणि घरी खायचं, असेच प्रकार चालू झालेले असल्यामुळे त्या मशीनच्या शेवया जास्त खपतात आणि मेहनत नसते. गहू देऊन द्यायचे, तोच दळून घेतो, तोच निवडून घेतो, पाकडून घेतो आणि तोच शेवया पण तयार करून देतो. मशीनचा काय म्हणजे प्रॉब्लेम? हाताच्याच करतो आम्ही आणि हाताच्या शेवांची चव पण राहते ना, मशीनच्या शेवांची एवढी राहत नाही चव. ते अर्धवट पीठ भिजतात, ते करता कुटत नाही वगैरे काही असं. खाण्यालायक नव्हतं म्हणजे तशा आता आपण कशाही खाऊ शकतो, पण ज्या बारीकला ज्याला जी चव येते ती चव त्याला येत नाही. ते मशीनवर होतात पण ते असे नाही होणार, ते खूप जाड राहतील आणि त्याची कशी मॅगी नूडल्स असं बनवतोय तसं होते ते. आणि अशी खीर असं नाही होणार त्याची, याची खीर बीर होऊ शकते. रेडीमेड मिळतात त्यामुळे मग स्त्रियांचं त्याच्याकडे जास्त कल जायला लागला, त्यामुळे घरामध्ये आता कोणी बनवत नाही, असा प्रकार झालेला आहे. आता ही जी पद्धत राहिली जुन्या लोकांची फक्त गावातच आहे, अंबानीला तर जास्त आहे. हां आता कधी इथे आहे या करता म्हणून पुढचे कोणी काहीच करणार. आमच्या घरात तर 10 वर्षात तर आजपर्यंत पापडही झाला नाही, सेवाही झाली. आम्ही सगळं आहे आमचं. जुन्या बाया नवीन मुलगी वया झाली का तिला सांगायचे बाई हे तुला सगळं करावं लागेल काय, आणि मग ते शिकवायचे तिला. आता कोणी शिकवायला तयार आणि कोणी करायला तयार नाही. माझ्याकडे मी या संक्रांतीला 2 श्रीखंडाच्या गोळ्यांचे पाकिट आणले होते. एका पाकिटातल्या 2 गोळ्या सुद्धा गेल्या नाही. कोणी आलं नाही तिळगुळ द्यायला आणि कोणी नमस्काराला आलं. संस्कृती ही संपून गेली आहे.